नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. कलावंतांना 2250 रुपये मानधनाचे ऐवजी 10,000 केलं तरी अपुरे आहेत. साकोली तालुक्यातील सातलवाडा या ठिकाणी 21 व 22 फरवरी या दिवशी 2 दिवसीय कलाकार मेळाव्याचं सातलवाडा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच कलावंतांनी आपला हिस्सासुद्धा घेतला आहे, भागसुद्धा घेतलेला आहे. तर या ठिकाणी उमेशजी बोरकर जे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत आणि प्रबोधनकार आहेत, तर मी त्यांच्याशी सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून आज संवाद साधणार आहोत. मी उमेश बोरकर, समाज प्रबोधनकार, आणि हा जो इथं सातलवाड्या गावामध्ये मी येत्या 5 वर्षापासून कलाकार मेळाव्याचे आयोजन करतो आणि यावर्षी विदर्भस्तरीय 2 दिवसीय कलाकार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. म्हणजे मेळावा याच्यासाठी घ्यायचे असते की जे आपले कलाकार असतात त्यांना कुठंतरी स्टेज मिळावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यामुळे मी दरवर्षी या माझ्या सातलवाड्या गावामध्ये ही कलाकार मेळावा मी भरवत असतो आणि या कलाकार मेळाव्याला माझे कलाकार येऊन चांगल्या रीतीने प्रतिसाद देत असतात आणि ते प्रतिसाद देत असतात आणि चांगल्या प्रकारे आपले कलागुण आपले प्रदर्शित करतात आणि त्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतो. त्याचे काम करतो. मी शाहीर विजयलाल पटले, मुक्काम पाटगाव, तालुका मोहाडी. 25 ते 30 वर्ष झाले मी शाहिरीचं काम करतो आणि लोककला आणि गाव प्रबोधन याच्यातून जे काही घडते ते त्यांना आम्ही लोकांना आपल्या कार्यक्रम माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो. तर शासनाकडून आता सध्या कलाकारांना 2022 ते 50 रुपये मिळतात, परंतु आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला 5,000 रुपयापर्यंतचे मानधन मिळवून देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. 5,000 रुपये तुम्हाला मानधन मिळालं, तुमचा उदरनिर्वाह होऊ शकते काय? नाही, 5,000मध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यांच्याकडे 5, 10 ते 1,000ची अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि ती मागणी जवळपास शासनाने पूर्ण करण्याच्या तयारीत दिसतात. तर होऊ शकते कदाचित ते पूर्ण करतील. हे जे लोककलाकारांना जो मानधन मिळतो तर वयोमर्यादा किती आहे? त्याची वयोमर्यादा 50 आहे, परंतु आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे मागणीसाठी की आपण तो 40 वर्षापर्यंत करावा असा आमचा हट्ट आहे आणि त्या हट्टाला जवळपास सरकार मान्यता देईल असं वाटतं. असं ग्वाही त्यांनी दिलेली आहे. ह्या कलावंतांना 2250 रुपये मानधनाचे ऐवजी 10,000 केलं तरी अपुरे आहेत. कारण की आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो चांगल्या पद्धतीनं झालेला पाहिजे असे मी शासनाला अपेक्षा करते आणि आमच्या कलावंतांना मानधन 10,000 द्यावा असे मी मीडियाच्या माध्यमातून अपेक्षा करत आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.